हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मी आहे आता टॅक्सीमध्ये, मी आणि माझी मैत्रीण. तर आम्ही चाललो स्कूलमध्ये, कारण आज स्कूलमध्ये ओपन डे. तर मध्ये एक्झाम झाली होती. तर बघूया काय दिवे लावलेत मुलांनी, किती मार्क आणलेत काय ते. तर त्याच्यामुळे चाललो. बसनेच जायचं होतं, पण बस काही यायला तयार नव्हती, उशीर झालेला होता आणि टाईमवर पोहोचायचं शाळेत. त्याच्यामुळे मग आता टॅक्सी पकडली आणि निघालं. म्हटलं येताना आरामात यायला, कारण येताना काही एवढी घाई नसते. त्याच्यामुळे म्हटलं येताना आरामात यायला. मी एवढी घाई करत होती निघताना, बापरे मी केस विसरले ना, खायचे चालले मी घरीच होती. पण तरी पण टॅक्सी काही भेटली नाही. म्हटलं ठीक आहे चला चालू. सॉरी, बस काही भेटली नाही, टॅक्सी भेटली, टॅक्सीने चालली. आणि दोन आहेत अजून, दोघांचे ओपन आहे. तन्मयचा पण ओपन आहे आणि आरोहीचा पण. आता इकडं पण एक बघायचं आणि इकडे पण बघायचं. तर बघू. तन्मयचा अगोदर लवकर घेऊन मॅडमला सांगते की मला सेकंड क्लासमध्ये पण जायचं आहे आरोहीच्या. मग अगोदर तन्मयचं लवकर घेऊन सिग्नेचर वगैरे करून मग आरोहीच्या क्लासमध्ये जाईल. आलोत आम्ही. टॅक्सीवाल्याने पण आम्हाला तिकडे पाठीत उतरवलं, कारण इकडे गर्दी होती जरा जास्त. त्याच्यामुळे मग आम्ही बोललो की तिकडेच उतरतो आम्ही. मैडम को बता, मैडम को बता के आती हूँ. फाइल में मेंटेन करके रखो, जो भी स्कूल से मिलता है, डॉक्यूमेंट्स, आपके पर्सनल डॉक्यूमेंट्स हो, बच्चों का डॉक्यूमेंट्स हो, तो प्लीज़ अच्छे से उसे सेव करके एक फाइल में रखिए.
दुपारी मी स्कूलमधून आले आणि त्याच्यानंतर मग आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट आत्ता आले. तर आता मी चपात्या वगैरे बनवल्या कारण आज बऱ्याच दिवसानंतर मी आज फुलके बनवलेत, म्हणजे बिना तेलाच्या चपात्या बनवल्यात आज खूप दिवसानंतर. तर खूप दिवसानंतर म्हणजे मला असं वाटतं की जवळजवळ 1-2 वर्षानंतर बनवले असतील, कारण मध्ये मध्ये खूप बनवायचे आणि मध्ये मध्ये बंदच केल्या, कारण मुलं खात नाहीत फुलके बिना तेलाच्या चपात्या, त्यांना तेलाच्या चपात्या लागतात त्याच्यामुळे. तर सकाळी बनवलेली मटकीची भाजी तर ती जास्त होती, मग आता भाजी वगैरे काय बनवली नाही, भात बनवला आता आणि चपात्या बनवल्या कारण भाजी जास्त होते त्याच्यामुळे. तर चपात्या झाल्यात, तर आता जेवायचंय आणि किचनवरती फक्त चपात्या आणि भात बनवला त्याच्यामुळे एवढं राडा नाही, पण पीठच सांडलेलं आहे तर तो किचन वगैरे धुवून घ्यायचंय. आणि तर आज स्कूलमध्ये गेलेली आणि रिझल्ट वगैरे चांगला आला यांचा, तर यांना पण मी पाठवलेलं व्हॉट्सअपला, तर ते पण बोलले चांगला आला रिझल्ट वगैरे म्हणून. तर मग दुपारी घरी येऊन मुलांना अगोदर असं म्हणजे मस्करी वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग बोलले की हां चांगले आले. तर तन्मय पण खुश झाला आणि सगळ्यात पहिलं तर तन्मयने पहिलीच एक्झाम दिली आणि तन्मयला खूप चांगले मार्क आले, एक कमी आले, 1 किंवा 2 असेच कमी आले, बाकी चांगले मार्क आले त्याला. आणि तेलुगू विषय म्हणजे आपण मराठी आहेत, 96 कोळी मराठी, तर तरी पण तेलुगू वगैरे काही माहित नाही, तरी पण तन्मयला 20 पैकी 19 मार्क आलेत आणि आरोहीला 20 पैकी 20 मार्क आलेत तेलुगूमध्ये. पण छान केलं त्यांनी तेलुगूचं, पण मला तर वाटायचं जमतंय की नाही जमतंय की नाही. तन्मय खूप टेन्शनमध्ये होता, मम्मी मला तेलुगूचं येत नाही, कसं काय येत नाही तसं काय, पण त्याने केलं आणि करून दाखवलं तर चांगले मार्क वगैरे आले. तर ते किचनमध्ये पसारा तसाच आहे, तो दाखवतो तुम्हाला. ॲडजस्ट फॅन चालू केला कारण खूप गरम व्हायला लागले हद्दीच्या पलीकडं. पंखा बंद केलाय मी कारण सारखं फॅन 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 आणि मला जास्त फॅन नाही जमत बाबा. इकडे बघ आत्ताच चपात्या झाल्यात बनवून, तर पापड म्हटलं भाजून घेते. तर फुलके बनवलेत आज, म्हणजेच बिना तेलाच्या चपात्या. तर इकडे किचनवरती पीठ सांडलेलं वगैरे आहे, हे भांडे वगैरे आहेत, तर किचनवरती जास्त काही पसारा नाही एवढाच आहे आता. तर हे आवरून घेते, पापड भाजते, तेलात फ्राय करणार नाही, भाजणार आहे. आणि इकडे तन्मय बसला, तर जेवायला घेतलेलं आहे खाली, तन्मय TV बघत बसलेला आहे. तर त्याला जेवण वगैरे करते आणि त्याच्यानंतर मी असं विचार करते की तोंडाला जरा वाफ वगैरे घ्यायची आहे चेहऱ्याला मला. तर मग बघूया, जमलं तर आत्ता घेईल ना तर मग उद्या घेईल, कारण आता जेवण वगैरे करून नंतर भांडे वगैरे घासायचे, किचन स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर मग मी माझ्यासाठी टाईम भेटला तर देणार आहे. कारण घरातली कामं एवढे असतात की कधी कधी स्वतःसाठी टाईम द्यायला भेटतच नाही. पण बघूया, वाफ तर घ्यायचे, कारण कालच मी स्टीमर मागवलेलं आहे आणि त्याचा अजून एकदा पण यूज केलेला नाही. म्हणजे कालच मी घ्यायची वाफ ठरवलं होतं पण नाही घेतली. मग आता म्हटलं आता तरी घेते, पण तरी पण काम लवकर झालं तर, नाही तर मग कॅन्सल. तर बघूया, थोड्या वेळाने भेटते तुम्हाला.